शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे। आता शेतकऱ्यांना जून अखेर कर्जमाफी मिळणार असे कृषी मंत्री भरणे म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार येत्या 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल। त्याकरता शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे व निकष ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये असल्याची खुशखबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आजपासून 24 एप्रिलपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी अकोला वर्ध्यामध्ये 45 अंशांवरती तापमान गेल्याचे चित्र दिसून येत आहे। वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ करले जाणार। तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा आता मोफत नोंदणी होणार। यंदा खरीपामध्ये 1.5 लाख हेक्टरवरती पेरण्यांचे नियोजन केले जाणार। गरजेपेक्षा 7.88 लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता आहे। कृषी संचालक सुनील बोरकर यांच्याकडून ही माहिती उपलब्ध झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 26,485 लोकांचा घसा हा कोरडा असून 13 टँकरने 25 गावातील 64 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू आहे। तासगावमध्ये गारपिटीमुळे मोठे नुकसान झालेले असून द्राक्षे आंब्यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। भरपाईची मागणी केली जाते। सोलर असून सुद्धा घरचे वीज बिल 73,000। विद्यानगरमधील ग्राहकांना वीज कंपनीचा शॉक बसत असून ग्राहक संतप्त झालेले आहे। अमेरिका इराण युद्धविराम धोक्यामध्ये असून शांतता चर्चांवरती अनिश्चिततेचे सावट आहे। इराणचे जहाज ताब्यातमध्ये घेतल्याने होर्मुझमध्ये पुन्हा तणाव निर्माण झालेला आहे। आता एप्रिलमध्येच मिळणार 3 महिन्यांचे एकत्र रेशन। वाढत्या उन्हामुळे राज्य सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एप्रिल ते जून दरम्यानपर्यंतचे मिळणार धान्य। देशाचा राजा कायम राहणार। बुलढाण्यामधील भेंडवळच्या घाटमांडणीचे भाकीत जूनमध्ये भरपूर पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। बदलत्या हवामानाचा अलिबाग हापूसला फटका बसत असून अलिबागमध्ये उत्पादन केवळ 25% आहे। उत्पादनामध्ये लक्षणीय घट झालेली आहे। महावितरण समोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन। शेतीपंपांना अखंडित वीज द्या, नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। टंचाईची तीव्रता वाढलेली असून सिंचन ही संकटामध्ये सापडत आहे। जत तालुक्यातील ही स्थिती असून मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा हा चिंताजनक आहे। आता जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुमचे खत विसरा। खरीप हंगामापासून अंमलबजावणी केली जाणार। खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आता आवश्यक ठरणार आहे। जिल्ह्यामध्ये फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे। वर्षभरामध्ये 49,000 लाभार्थ्यांना 588 कोटींचा व्याज परतावा मिळणार। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून राज्यामधील तरुणांना रोजगार। बार्शीच्या चिंच बाजारपेठेचा राज्यामध्ये लौकिक 2 लाख क्विंटलपर्यंत आवक तर सुमारे 100 कोटींची उलाढाल। लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको। चर्चेनंतर समेट घडून आल्यानंतर व्यवहार पूर्ववत करण्यात आले। अंढेरामध्ये उडीद पिकावरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। उत्पन्नामध्ये होणार घट। शेतकरी हवालदिल झाले। मार्गदर्शनाची गरज। हळदीच्या दरावरून नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक झाले। 24 तासामध्ये तोडगा न निघाल्यास दिला बाजारपेठ बंद करण्याचा इशारा। निवृत्त बँक कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दरमहा 5,000 रुपये मिळणार। आरोग्य आधार योजना। राज्य सहकारी बँकेचा सेवानिवृत्तीसाठी संवेदनशील निर्णय। कापूस पिकाचा विमा कधी मिळणार आणि किती मिळणार, शेतकऱ्यांचे लागले लक्ष। सोयाबीनचा विमा 2च मंडळासाठी मंजूर करण्यात आला। कापूस पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या दिसून येत आहे। 90 विंधन विहिरी दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश देण्यात आलेला आहे। 29 लाख रुपयांची कामे झालेली आहे। मूर्तिजापुरामध्ये अवकाळी पाऊस झालेला असून वारंवार होतोय वीज पुरवठा खंडित। दिवसभर तीव्र उन्हाचा चटका बसला। सायंकाळी झालेल्या पावसानंतर दमट वातावरण झालेले असून डासांचाही उपद्रव होतोय। दरवाढीच्या शक्यतेने महान परिसरामध्ये थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदीकडे कल वाढलेला आहे। नागरिकांचा साठवणुकीकडे कल वाढलेला आहे। उन्हाच्या तीव्रतेने शेतीकामे खोळंबलेली असून दुपारी काम टाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे। सकाळी लवकर तर सायंकाळी उशिरापर्यंत कामे चालतात। लग्नसराईमध्ये कपड्यांचा खर्च वाचणार। रेशनवरती साडी मिळणार। एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला साडीचे वितरण होणार।
ट्रम्प म्हणाले, करार आजच होणार. इराणचे शिष्टमंडळ सुद्धा पोहोचणार. अमेरिकेच्या नौदलाकडून इराणचे जहाज जप्त करण्यात आले. होर्मुझच्या नाकेबंदीवरून तणाव कायम आहे. जलमार्ग लगेच खुला करण्याचे चीनचे आव्हान आहे. 2 आठवड्याचा युद्धविराम आज संपुष्टामध्ये येणार. सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावरती जाणार. रुग्णसेवेसह शासकीय कामांवरती परिणाम होणार. राजकीय स्थैर्य असणार, मात्र अर्थव्यवस्थेवरती ताण येईल. भेंडवड येथील घटमांडणी भागितातून संकेत देण्यात आले. RTE प्रवेश प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील 1173 बालकांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्याचे क्लस्टर सरकारसह विमा कंपन्यांच्या भल्यासाठीच. प्रधानमंत्री पीक विमा एका क्लस्टरमध्ये 1 ते 5 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्यामध्ये 46,000 शाळांचे मूल्यांकन रखडलेले असून स्कॉप प्रक्रिया, शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता मोजमाप संथ गतीने होणार. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आता मुखवटा फाडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. विधेयकाच्या बाजूने महिलांच्या 1 कोटी सह्या गोळा करणार. देशामध्ये रोजगारांची संधी देणारे वाढलेले असून वर्षभरामध्ये 55,200 स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आलेली आहे. स्टार्टअप इंडियाचा आजवरती उच्चांक असून 23 लाखांपेक्षा अधिक हातांना मिळाले थेट काम. स्टार्टअपची संख्या 2.23 लाखांच्या पार झालेली आहे. केंद्राच्या योजना ठरल्या निर्णायक. विद्यार्थ्यांना शुल्काची चिंता संपलेली असून परीक्षा द्या आणि बिंदास्त राहा. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असून शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कासाठी जिल्हा परिषदेकडून निधीची तरतूद करण्यात आली. चियाचे प्रति क्विंटल दर हे 17,000वरती असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक सुद्धा वाढलेली आहे. सावधान, रोटावेटर ठरतोय शेतीसाठी घातक. पीक उत्पादन घटीचे कारण आहे. 15 सेंटीमीटरचा थर भुसभुशीत आणि खाली तयार होतोय कडक थर. मानोरा तालुक्यामध्ये केवळ 56.8% उन्हाळी पेरणी झालेली असून वाशिम जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी प्रमाण आहे. कुऱ्हापांचे उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे कुऱ्हे, खंडाळे, मोढाळे, शिंदे या गावांना फायदा होणार आहे. अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसत असून उंबरखेड परिसरामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडले. पिके आडवी झाली, मजुरी दुप्पट आहे. बाजारामध्ये मातीमोल भाव, बळीराजाची कसरत वाढली. अवकाळीच्या हजेरीने पारा 39 अंशावरती गेलेला असून जळगाव जिल्ह्यामध्ये आठवडाभर पावसाचा मुक्काम. मनरेगा मजुरीमध्ये नया पैसा नाही वाढला. 312 रुपयांमध्येच कसा चालायचा गाडा. मजुरीच्या दरामध्ये वाढ करण्याची परंपरा खंडित करण्यात आली. महागाईने दुधाचा धंदा नासला असून पशुखाद्यामुळे खिसा चाटलाय. उन्हाची तीव्रता वाढली. कोरड्या चाऱ्याबरोबर हिरा चारा सुद्धा महागला. दूध विक्रीवरती याचा परिणाम होतोय. ऑनलाईन सातबाऱ्याचे 3-13 कर्जासाठी शेतकऱ्यांच्या चक्रा मारल्या जात आहेत. पोर्टल अपग्रेडेशनच्या नावाखाली वेबसाईट ठप्प आहे. भूमी अभिलेख सेवा मिळताना अडचणीचा सामना करावा लागतोय. 65,000 शेतकऱ्यांच्या 41,000 हेक्टरवरील शेतीपिकांची नासाडी झाली. कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले. नुकसान भरपाईचा 73 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड देणार. 3 लाख रुपयांचे अर्थसहाय्य. आर्थिक बळ पशुधनाच्या संगोपनासाठी कर्ज पुरवठा. लासलगाव बाजार समितीची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र असून सभापती जगताप म्हणाले, नवीन व्यापाऱ्यांना विरोध करण्याचा हेतू नसल्याने स्पष्टीकरण दिले. कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली असून चाळीमध्ये साठवणुकीमुळे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम होतोय. 7 ते 8 रुपये किलो दरामुळे अडचणीमध्ये सापडले. शेतकऱ्यांची व्यथा. 150 क्विंटल कांदा विकला तरच तोळाभर सोनं घेता येईल. अक्षय तृतीला सुद्धा शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पिंक रिक्षाचा अडला प्रवास. 3 महिलांच्या हाती स्टेअरिंग असून 1000 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. वाढीव किमतीमुळे लाभार्थ्यांची पाठ. लग्नसराईमध्ये कपड्यांचा खर्च वाचणार. धान्यासह रेशनवरती साडीही मिळणार. नाशिक जिल्ह्यातील तब्बल 1,76,605 गोरगरीब कुटुंबांना होणार लाभ. कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. व्यापाऱ्यांसोबत वाद घातला. शेतकरी संघटना आक्रमक झाली. संयुक्त बैठकीनंतर निघाला तोडगा. कमाल 1,210 रुपये तर सर्वसाधारण 500 रुपयांचा दर मिळाला. शिरभावी नळ पाणीपुरवठा योजनेमधून 26,326 जणांची भागली जाते तहान. सांगोला तालुका 9 गावांना पाणीपुरवठा. आणखी 4 गावे प्रतीक्षेमध्ये.
5 वर्षांमध्ये 1190 बळीराजाच्या आयुष्याचा फास कधी सुटणार? 2026च्या पहिल्या 85 दिवसामध्ये 49 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. प्रशासनाच्या योजना कुचकामी ठरत आहे. माजलगाव धरणातून आठवड्यामध्ये 2% पाणी घटले. बाष्पीभवनामुळे बोर विहिरींच्या पातळीमध्ये सुद्धा घट झाली. पिवळ्या सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली असून शेतकरी धडकले. जिल्हा कचेरीवरती आवक वाढल्याने मार्केट यार्डाबाहेर वाहनाच्या रांगा लागल्या. शेतकऱ्यांना ठोकावा लागतोय मुक्काम. विक्रीनंतर कापसाला झळाळी लागलेली असून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडले जाते. सेलूमधील बाजारामध्ये कापसाला 8,805 रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळतोय. 99,000 शेतकऱ्यांना 874 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. आगामी हंगामासाठी 1,820 कोटी रुपयांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. थकीत कर्जाचा डोंगर आजपर्यंत 2.45 लाख शेतकऱ्यांकडे 2,615 कोटी रुपये थकीत असून बँकांचा वसुलीवरती भर दिला जातोय. जालना तालुक्यामधील द्राक्ष बागांना अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे. उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहे. ऑनलाईन सातबाऱ्याचे 3-13 वाजलेले असून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या चक्रा मारल्या जात आहे. पोर्टल अपग्रेडेशनसाठी वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे. ऑनलाईन सेवा प्रभावित असून सर्व्हर डाऊनचा खोडा. काळोखामधील कष्ट थांबलेले असून सौरपंपाने 27,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुबत्ता. पैसे भरलेले अनेक शेतकरी सौरपंपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मागेल त्याला सौरपंप योजनेचा फायदा होतोय. चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये पोखराचा 32 गावांना लाभ होतोय. तालुक्यामधील 32 गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याने कृषी विभागाने सांगितलेले आहे. धान खरेदी मर्यादेचा फास. शेतकऱ्यांच्या धानाला बाजारामध्ये हमीभाव मिळत नाही. किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तेंदूच्या दरामध्ये 750 रुपयांनी वाढ झालेली असून यंदा 5,000 रुपये प्रतिगोणीचा विक्रमी दर. जाहिरातींना विलंब. पाणी संकलन लांबण्याची शक्यता. यंदा उन्हाळी धानाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून 73,000 हेक्टरवरती लागवड करण्यात आलेली आहे. गोंदिया, अर्जुनी, मोरेगाव तालुका आघाडीवरती आहे. कापसाला 78,000, ऊसासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज. खर्च वाढल्याने भागवायचे कसे? शेतकऱ्यांना मिळणारे खर्च तोडकेच आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,600 कोटींचे नुकसान होऊन सुद्धा पीक विमा मिळालेला नाही. पीक कापणी प्रयोग मॅनेज करण्यात आले. येणाऱ्या 1,200 कोटींमध्ये जिल्ह्याला न्याय हवा. 8 साली ऊसाला मिळणार आता एकरी 72,000 रुपयांचे पीक कर्ज. तांत्रिक समितीचे बँकांना आदेश देण्यात आले. इतर पिकांच्या कर्जमर्यादेमध्ये 25% वाढ करण्यात आली. नरवाडमध्ये गारपिटीने पपई भुईसपाट झालेले असून 3 लाखांचे नुकसान झालेले आहे. 20 हेक्टर द्राक्ष बागांना याचा फटका बसला. गारांच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले असून गंगेवाडी, उडे व कासेगाव परिसरामध्ये रविवारी दुपारी पावसाची हजेरी. शक्तीपीठ महामार्गामुळे द्राक्ष बागांवरती फिरणार बुलडोझर. करकमच्या नागरिकांचा प्रकल्पाला विरोध होतोय. लोकशाही मार्गाने रस्त्यावरती उतरून जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला. ऊसाच्या थकीत एफआरपीचा आकडा आता 2,130 कोटी रुपये असून देय प्रमाण वाढल्यामुळे थकीत रक्कम घटलेली आहे. कांदा काढणीसाठी मजुरांची मनधरणी केली जाते. मजुरीचा दर परवडेना. उन्हाचा चटका सुद्धा सोसावेना. पुगाव येथे केळीबागेची नासधूस झाली. अज्ञाताने केले कृत्य. 100पेक्षा अधिक झाडे तोडून फेकली. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सौर ऊर्जेवरील उद्योगांच्या वीजबिलामध्ये मोठी वाढ झालेली असून ग्रीड सपोर्ट चार्जमुळे उद्योजक अडचणीमध्ये सापडले. सीमाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. लिंबाचे दर वधारलेले असून एकाला 10 रुपयांचा भाव मिळतो. उन्हामुळे घटली आवक. मागणीमध्ये मात्र वाढ झालेली आहे. किलोचा दर 250च्या घरामध्ये गेलेला आहे. खरीप 2025 पीक विम्याचा पेच सुटणार असून धाराशिव, लातूर आणि बीडच्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.